Good morning, students. Welcome to the ninth lecture on our subject, that is Basics of Civil Engineering. In our previous sessions, we have gone through the various subdomains of civil engineering, definition of civil engineering, what are the applications of these subdomains. आपली स्थापत्य अभियांत्रिकी विभाग या अंतर्गत कुठल्या कुठल्या शाखा आहेत, उपशाखा, ज्यामध्ये तुमचं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग येईल, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग येईल, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग असेल, फाउंडेशन इंजिनिअरिंग असेल, फ्लुइड मेकॅनिक्स असेल, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल किंवा आर्किटेक्चर अँड टाउन प्लॅनिंग इंजिनिअरिंग असेल. So whatever these subdomains we have gone through. After that, we have started with our important topic, that is nothing but role of civil engineers in the construction of a building or any construction work. It may be your road construction, it may be your building, it may be your dam, it may be any civil structure. कुठलंही बांधकाम असू द्या, तर हे बांधकाम करत असताना आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. ठीक आहे. अँड वी हॅव स्टार्टेड विथ दॅट पर्टिक्युलर पॉईंट, दॅट इज स्टेप्स टू बी फॉलोड बाय अन सिव्हिल इंजिनियर during the construction of a house. It may be your house, road, dam, it may be any structure. These steps are common. Out of that, we have started with the first step, that is nothing but site clearance. Once again, I will repeat for everyone. If you have missed my previous session, then it will be easy for you to understand. Okay. So, site clearance, that is our first step. What is site clearance? In the site clearance, what we are going to do? We are going to clear the site. That means whatever the trees, small shrubs, जी काही छोटी छोटी झाडं झुडपं आहेत किंवा मोठी झाडं आहेत, ठीक आहे, वी आर गोइंग टू क्लिअर इट. वी आर गोइंग टू क्लिअर दॅट ग्राउंड सरफेस. तो जो काही ग्राउंड सरफेस असेल, ज्यावरती तुम्ही तुमचं कन्स्ट्रक्शन करणार आहात, ते ग्राउंड सरफेस तुम्ही क्लिअर करता. ठीक आहे. इट्स लाईक ए क्रिकेट पिच दॅट यू आर हॅव्हिंग. ठीक आहे. एक प्लेन सरफेस आहे तुमच्याकडे. क्रिकेट पिचवरती तुम्हाला ग्रास बघायला भेटेल, यावरती तर ग्रास सुद्धा नसणार आहे. ठीक आहे. एकही प्रकारचं, कुठल्याही प्रकारचं झाडं झुडूप नसणार आहे. पूर्ण तुमच्याकडे तुमची लँड जी असेल ही ओपन लँड असणार आहे. ठीक आहे. मग ह्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहताय या जेसीबीद्वारे, ठीक आहे, इथला जो काही छोटी छोटी श्रब्स किंवा छोटी छोटी ट्रीज आहेत, ही ट्रीज कट करण्यात येतात आणि त्यानंतर हे सरफेसला प्लेन करण्यात येतात. ही असतीच आपल्या कन्स्ट्रक्शन स्टेपमधली पहिली स्टेप, साईट क्लिअरन्स. तुम्ही कुठल्याही साईटवरती जा, ठीक आहे, जो काही तुमचा अवेलेबल एरिया असेल, तो अवेलेबल एरियामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही बांधकाम करणार आहात, त्या ठिकाणी तुम्हाला आधी तुमची साईट क्लिअर करावी लागते. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन साईट म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार आहात ते प्लेस, तिथे जे काही झाडं झुडपं असतील ते तुम्हाला रिमूव्ह आउट करावे लागतात. ओके. So that is nothing but the first step, that is site clearance. Second is nothing but marking the layout. Okay, what is layout and what we are going to do? In the layout we are going to establish the center line for that particular plan. Okay, म्हणजे तुम्ही जे काही भविष्यामध्ये बांधकाम करणार आहात, तर त्या बांधकामामध्ये कॉलम कुठे कुठे असला पाहिजे. ठीक आहे. हा तुम्ही या पहिल्या पिक्चरमध्ये बघताय की बाबा एक घर बांधत असताना या पोझिशनवरती एक कॉलम होता, दुसरा या पोझिशनवरती कॉलम नंबर 2 आहे, कॉलम नंबर 3 आहे, कॉलम नंबर 4 आहे. आणि काय केलं आपण? ह्या कॉलमचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स मेजर केलेलं आहे. फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट, फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट. यू कॅन सी द पॉइंटर विच आय एम स्क्रोलिंग. फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट, फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट. म्हणजे काय केलं रे? आपण एक मार्किंग केलेलं आहे. ठीक आहे. कशासाठी मार्किंग केलंय? की ॲक्च्युली जो माझा प्लॅन होता, जो तुम्ही स्केच ड्रॉ केलेला आहे, हे आता ॲक्च्युली आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे ग्राउंड सरफेसवरती. म्हणजे तुम्ही छान असा प्लॅन काढलेला आहे, नकाशा काढला होता, पण हा नकाशा आपल्या जागेमध्ये ॲक्च्युली कुठं बांधकाम तुम्ही चालू करणार आहात, तर प्लॅनचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन, प्लॅनचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन. मग ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करत असताना तुम्ही काय करता? काही पॉईंट्स इस्टॅब्लिश करता. पॉईंट्स म्हणजेच काय? की माझं कॉलम कुठे असला पाहिजे, मग या कॉलमच्या पोझिशन्स आहेत, मग यानुसार माझा हॉलची हा माझा हॉल असणार आहे, किंवा इथं अजून कुठेतरी कॉलमच्या पोझिशन दाखवल्या, तिथं तुमचा किचन जाणार आहे, बेडरूम जाणार आहेत. ठीक आहे. मग ह्या कॉलमच्या पोझिशन्स तुम्ही मार्कआउट करताय. ठीक आहे. तुम्हाला कॉलमची लांबी माहिती आहे, कॉलमची रुंदी माहिती आहे, कॉलमची लांबी माहिती आहे आणि कॉलमची रुंदी माहिती आहे. बरोबर आहे. तर यानुसार तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. सो दॅट इज नथिंग बट युअर मार्किंग ऑफ दी लेआउट्स. ओके, मार्किंग ऑफ दी लेआउट्स. आता या लेआउटचा अजून एक प्रश्न असतो. ठीक आहे. या लेआउटमध्ये अजून एक काय प्रश्न असतो? तर सर, लेआउट तुम्ही जो प्लॅन बघितला असेल, तुमच्याकडे जो तुम्ही प्लॅन यापूर्वी पाहिलेला असेल, त्या प्लॅनमध्ये
त्या प्लॅनमध्ये वरतून तुम्ही बघितलं असेल छानपैकी, सर माझं हे घर आहे, माझ्या ह्या घराच्या शेजारी ही कॉलनी आहे किंवा एवढी घरं आहेत, 4 बिल्डिंग्स दिसत आहेत, मला एक छानपैकी 9 मीटर लांबीचा, 9 मीटर रुंदीचा रस्ता दिसतोय किंवा 6 मीटर रुंदीचा रस्ता दिसतोय. ठीक आहे. किंवा माझ्या घराच्या आसपास एखादे हॉस्पिटल आहे, एखादी बिल्डिंग आहे. मग हे सुद्धा तुमच्या प्लॅनमध्ये तुम्ही रफली ड्रॉ करू शकता. तो सुद्धा एक लेआउटचा प्रकार असतो. ठीक आहे. ज्याला तुम्ही रफ लेआउट म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बिल्डरकडे जाता, ठीक आहे. आता तुमच्याकडे जमीन आहे. माझ्याकडे सर 5 एकर जागा आहे. 5 एकरपैकी मला 1 एकर डेव्हलप करायची आहे. मग मी काय करतोय, मी एखाद्या डेव्हलपरकडे जातोय, एखाद्या इंजिनिअरकडे जातोय. मग तो इंजिनिअर काय करत असतो, एक लेआउट तुम्हाला ड्रॉ करून देतो, एक स्केच ड्रॉ करून देत असतो. मग हे स्केच काय असतं, तर ते टेंटेटिव्ह, तुमच्या या ठिकाणी माझी बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंगच्या शेजारी 5 इमारती आहेत किंवा सपोज तुम्ही ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड एरियामध्ये राहताय, म्हणजे तुमच्या असं भोवताली खूप घरं आहेत आणि तुमचा एक मोकळा प्लॉट होता. मग तुमच्या घराच्या शेजारी काय दिसतंय, तर एखादी इमारत होती. तुमच्या घराच्या समोर 9 मीटर रुंदीचा रस्ता आहे, 6 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तुमच्या घराच्या बाजूला शाळा आहे, तुमच्या घराच्या पाठीमागे प्लेग्राऊंडचे पोझिशन असणार आहे. त्यानुसारच तुमचा फाउंडेशनचा पार्ट येत असतो. ओके, क्लिअर? Okay. Somebody has put, uh, is it a GK question? Contractor or engineer budget for 1 BHK or 2 BHK house building? For running of building is 1050 square feet for 175 rupees per square feet. Can you please repeat your doubt in simple words? I am not able to understand what you want to suggest. Contractor budget for 1 BHK and 2 BHK house building. Aishwarya Samant, please repeat your doubt in the chat box once again so that I can understand what you actually want to say. Okay. Then again, I will resolve. So, marking of the layouts. In the marking of the layouts, again, you can see this is the drawing which whatever the material that we are having, powder, ज्याला तुम्ही फक्की म्हणता मराठीमध्ये, ठीक आहे, लाईम पावडर. ती लाईम पावडर बघा हे रोडच्या एजेसने मार्कअप केलेली आहे, ठीक आहे, टाकून दिलेली आहे. कशासाठी, एक लाईन आउट टाकलेला आहे, माझा रस्ता भविष्यामध्ये कसा असणार आहे, ही किती, कशासाठी हे हेल्पफुल होतंय, तर तुमची रस्त्याची जी रुंदी आहे, ही रस्त्याची रुंदी एक समान राहावी. म्हणजे या पॉईंटला जर ती 6 मीटर असेल तर पुढच्या पॉईंटला सुद्धा ती 6 मीटर असली पाहिजे. बरोबर आहे की नाही? यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने त्याचं लाईन आउट करू शकता. ठीक आहे. मग लेआउटचे हे बेनिफिट्स असतात. ठीक आहे. तुम्हाला एक अंदाज येतो टेंटेटिव्ह की तुमच्या घराच्या अवतीभोवती काय आहे. आता बघा, तुम्ही परत अजून एक ॲडिशनल उदाहरण देतो. ज्यावेळेस तुम्ही घर परचेस करायला जात असता, त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्टर किंवा जो इंजिनियर असतो किंवा जो बिल्डर असतो ज्याच्याद्वारे तुम्ही घर खरेदी करणार आहात, तो तुम्हाला एक छान प्लॅन दाखवतो सुरुवातीला, की तुमचं घर, हा जो काय एरिया तो कॉन्ट्रॅक्टर डेव्हलप करत आहे, त्याच्या अवतीभोवती किती छान छान परिसर आहे. म्हणजे बिल्डिंग्स असतील, हॉस्पिटल असेल, इमारती असतील, स्कूल बिल्डिंग असेल, गार्डन असेल छानपैकी सुंदर असं. ठीक आहे. हा, दॅट इज नथिंग बट दी लेआउट दॅट ही हॅज प्रिपेअर्ड. ओके, दॅट ही हॅज प्रिपेअर्ड. And by that particular layout you will come to know what are the different things, in future that contractor is going to build. तुमच्या घराच्या अवतीभोवती किंवा तुमच्या घराची जी काही स्कीम असेल ज्यामध्ये तुम्ही घर परचेस करणार आहात, त्याच्या अवतीभोवती तो कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करणार आहे. ठीक आहे. दॅट इज ऑल अबाउट द लेआउट्स. देन नेक्स्ट इज एक्सकॅव्हेशन अँड पीसीसी. once again we are repeating the same things. In the excavation, आपण एक्सकॅव्हेशन का करत असतो रे, तर आपलं जे काही फाउंडेशन तुम्ही रेस्ट करणार आहात, ज्याच्यावरती तुमची पूर्ण इमारत उभी राहणार आहे, तो सगळा पृष्ठभाग जमिनीचा हा कठीण असला पाहिजे. हार्ड स्टेटा ज्याला म्हटलं जातं, कठीण पृष्ठभाग. ठीक आहे. मग आपण खोदकाम करत असतो. ठीक आहे. आपल्या जो काही एरिया असेल, खोदकाम का करतो, जोपर्यंत आपल्याला हार्ड स्टेटा म्हणजे कठीण पृष्ठभाग मिळत नाही तोपर्यंत आपण खोदकाम करत असतो, तिथली सॉइल ही एक्सकॅव्हेट करतो. कारण आपल्याकडे जर तुम्ही पाहताल तर काळी भुसभुशीत काळी माती आहे की जी चिकट असते पण त्याची ताकद नसते. म्हणजे त्याच्यावरती जर उभं राहिलं तुम्ही, पावसाचं पाणी पडलं आणि त्यावरती जर तुम्ही उभं राहिलं, तुम्ही बघितलं तुमचा पाय त्या मातीमध्ये जातोय, काय चिखल, एकदम सॉफ्ट चिखल तयार होतो. हार्ड आहे का रे तो मुरुम सारखा? नाही. मग आपल्याला कशावरती तुमचं फाउंडेशन रेस्ट पाहिजे, तर हार्ड स्टेटावरती, कठीण पृष्ठभागावरती.
म्हणून तुम्ही हे एक्सकॅव्हेशन करत असता. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघता या पहिल्या पिक्चरमध्ये त्या माणसाने काय केलंय, जवळपास 1 ते 1.5 मीटर पर्यंत म्हणजे 5 ते 6 फुटापर्यंत खाली जमीन खड्डा खणलाय आणि त्याला एक लेवल सरफेस मिळालाय, हार्ड स्ट्रेटा मिळालाय, कठीण पृष्ठभाग. मग या कठीण पृष्ठभागावरती त्यानं काय केलं हे बघते तुम्ही, कॉन्क्रीट टाकलेलं आहे. हे काय केलेलं जातंय, कॉन्क्रीटिंग. मग या भागाला काय म्हटलं जातं, तर याला म्हटलं जातं प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, PCC. प्लीज रिमेंबर एव्हरीवन, इट इज कॉल्ड एज प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, PCC. काय केलं त्यानं, हा त्याचा कॉलमची साईज असेल, ठीक आहे, किंवा फाउंडेशन असेल, कुठल्याही टाईपचं तो फाउंडेशन प्रोव्हाइड करतोय. मग फाउंडेशन प्रोव्हाइड करायच्या आधी काय केलंय त्यानं, सॉईल एक्सकॅव्हेट केली, खालची सगळी कच्ची माती बाहेर काढली. मग त्याला एक हार्ड स्टेटा म्हणजे कठीण पृष्ठभाग मिळालाय. कठीण पृष्ठभाग मिळाल्यानंतर तो पहिली स्टेप काय करत असतो, तर त्याच्यावरती प्लेन सिमेंट कॉन्क्रीट टाकतो. प्लेन सिमेंट कॉन्क्रीट म्हणजेच काय, तुमचं प्युअर कॉन्क्रीट, खडी, वाळू, पाणी आणि सिमेंट याचं जे मिश्रण राहणार आहे त्याला तुम्ही कॉन्क्रीट असं म्हणता. आणि प्लेन सिमेंट कॉन्क्रीट म्हणजेच काय, तर ज्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं रेन्फोर्समेंट म्हणजे लोखंडी गज किंवा बार असेल तर ते तुम्ही टाकत नाही. हा टाकल्यानंतर तुमचा ऑलरेडी हा हार्ड सरफेस आहे, त्यावरती तुम्ही हे टाकताय. आता हे झालं छोट्याशा एका इमारतीबद्दल. ठीक आहे. आता जर मला खूप मोठी इंडस्ट्री बांधायची आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात, तर त्यावेळेस जर तुमची सॉईल, आता इथे जसं तुम्ही बघताय, जर तुमची माती हार्ड स्टेट असेल तरी पण ती किती पर्सेंट कॉम्पॅक्ट झालेली आहे, किती हार्ड आहे, ह्याचे गुणधर्म तपासले जातात कुठल्याही मातीमध्ये. मग त्यासाठी 2 महत्त्वाच्या टेस्ट आपण घेत असतो, सर्वांनी लक्षात ठेवा. पहिली टेस्ट असते त्या मातीमधलं ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट, त्या मातीमधलं ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट, OMC. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी. मग हे कसं केलं जातं, तर तुमची जी काय ऑनफिल्ड ही जी काही सॉईल आहे, आता तुम्ही बघता ही कन्स्ट्रक्शन साईट आहे, तिथे ही सॉईल आहे, हार्ड स्टेट आहे. ह्या हार्ड स्टेटावरती ती टेस्ट घेतली जाते आणि मग आपल्याला कळतं की ही किती पर्सेंट कॉम्पॅक्टेड आहे. म्हणजे जर माझ्याकडे सर ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि खूप सॉईल म्हणजे अगदी 10 मीटर खाली डेप्थपर्यंत, खोलीपर्यंत सगळी काळीच माती, मग ते कॉन्ट्रॅक्टरला परवडेल का रे 10 मीटर एवढं सारी माती काढणं, एक्सकॅव्हेट करणं, किती एवढ्या मीटर क्यूबमध्ये, खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्याच्या इंडस्ट्रीचा, नाही परवडत. मग तो काय करतोय, काही प्रमाणामध्ये माती काढल्यानंतर ती माती जी आहे त्याच्यावरती तिथं रबर सोलिंग किंवा अजून काहीतरी भर टाकून ती माती एक कठीण बनवण्याचा प्रयत्न करतो तो पृष्ठभाग. आणि मग कठीण बनवण्यासाठी काय करतो, त्याच्यावरती रोलिंग आणि कॉम्पॅक्शन केलं जातं. कॉम्पॅक्शन म्हणजे काय, ठासून भरले जाते थोडक्यामध्ये. ठासून भरल्यामुळे काय होणार आहे, ती पॅक होते, पॅक झाल्यामुळे ती हार्ड होते. ठीक आहे. मग ही किती पर्सेंट पॅक झालेली आहे म्हणजे किती पर्सेंट कॉम्पॅक्ट झालेली, त्याला म्हटलं जातं पर्सेंटेज कॉम्पॅक्शन. ठीक आहे. आपल्या पुढच्या चित्रामध्ये दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. सो कॉम्पॅक्शन फाइंड आउट करणे, किती पर्सेंट कॉम्पॅक्शन झालंय, 94% कॉम्पॅक्ट आहे, 96% ती कॉम्पॅक्ट झाले, 100% सर कॉम्पॅक्ट झालेली, कुठल्याही पर्सेंट एअर वर्ड नाही, पूर्ण ठासून तुम्ही माती भरलेली कठीण पृष्ठभाग आहे एकदम. ठीक आहे. सो ते पर्सेंटेज कॉम्पॅक्शन ही एक महत्त्वाचा गुणधर्म असतो मातीचा, की जो आपण तपासत असतो. ठीक आहे. बांधकामामध्ये मग ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये बांधकाम करताल, ठीक आहे, त्यावेळेस हे मातीचे गुणधर्म लक्षात ठेवायचे. कठीण पृष्ठभाग आहे का, जर कठीण पृष्ठभाग असेल तर त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे, त्याचा ड्राय डेन्सिटी किती असेल, किंवा त्याचं पर्सेंटेज कॉम्पॅक्शन, ते किती पर्सेंट कॉम्पॅक्ट झालेली आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं ॲज अन सिव्हिल इंजिनियर. ओके. Okay, once again I will come to the doubt which is asked by one of the student. Sir, there is a one building having area 1050 square feet, 1050 square feet and 175 rupees per square feet. I think 175, what is this cost? What is the budget of that particular contractor? हे बघा, कुठलंही बांधकाम करत असताना मी एक जनरल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. रेट हा 2 प्रकारे असतो. ठीक आहे. एक असतो विथ मटेरियल, दुसरा असतो विदाउट मटेरियल. ठीक आहे. विथ मटेरियल आणि विदाउट मटेरियल. मग विथ मटेरियल सध्याचा जो रेट आहे हा जवळपास 1000 ते 1200 ते 1400 रुपये पर स्क्वेअर फीट आहे. म्हणजे तो तुमची फक्त जागा आहे, सगळं काही बांधकामासाठी लागणारं साहित्य वगैरे सगळं काही त्या इंजिनियर किंवा तुम्ही ज्या कंपनीला काम दिलं त्यांचं असणार आहे. 1200 ते 1400 रुपये एका स्क्वेअर फुटाला. ठीक आहे.
आणि दुसरं असतं विदाऊट मटेरियल, की ज्यामध्ये फक्त RCC किंवा तो जो इतर रेट असणार आहे, ठीक आहे, मटेरियल तुम्ही आणून देताय, ते फक्त बांधकाम करत असतात. ठीक आहे, तो जो रेट असतो हा 600 ते 700 रुपयापर्यंत असू शकतो. ठीक आहे. मग हा जो 100 रुपये किंवा हा जे तुम्ही 1 लाख रुपये 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करत असता तुमच्या बांधकामामध्ये, त्या बांधकामामध्ये एक महत्वाचा भाग असतो पर्सेंटेज ब्रेकअप ऑफ दी कॉस्ट. म्हणजे जर तुमचा 100 रुपये खर्च होतोय, तर त्या 100 रुपयातले स्लॅबचं बांधकाम करायला किती रुपये लागले, फाउंडेशनला किती रुपये लागले, बीमसाठी किती रुपये लागले, तुम्ही भर टाकताय ते भर टाकण्यासाठी किती रुपये लागले, तुम्ही कामगार वापरताय मग त्या कामगारांचं वेतन किती आहे, मशीनचा किती खर्च येतोय, म्हणजे बांधकामामध्ये जेवढा काही खर्च लागतो त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे, त्याला म्हटलं जातं पर्सेंटेज ब्रेकअप ऑफ दी कॉस्ट. ठीक आहे. मग ह्या पर्सेंटेज ब्रेकअप मध्ये वेगवेगळे रेट आहेत. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जो आर्किटेक्चर असतो आपला, आर्किटेक्चर प्लॅन ड्रॉ करण्यासाठी तो 2 ते 2.5 रुपये एका स्क्वेअर फुटाला घेतो. ते इंजिनियर सुद्धा घेतात. काय रेट आहे, 1% घेत असतो जनरली. आर्किटेक्चर कॉस्ट ही 1% असते. म्हणजे जर तुमचा 10 लाखाचा प्रोजेक्ट असेल, त्याच्या 1% तो आर्किटेक्चर घेत असतो, जर त्या आर्किटेक्चरने प्लॅन तयार केलेला असेल तर. ठीक आहे. तसंच तुम्ही सेंटरिंगचं काम करताय, सेंटरिंगचे काम जो कॉन्ट्रॅक्टर असतो, सेंटरिंगचं जे काम असतं, म्हणजे तुम्ही बघितलं प्लेट्स वगैरे लावतात ना आधी बांधकाम करत असताना, बघितलं स्लॅबला प्लेट्स वगैरे लावलेल्या, लोखंडी अशा पट्ट्या पत्रे, ते प्लेट्स लावलेले असतात आणि त्याच्यावरती मग तुमचं कॉन्क्रिटिंग भरलं जातं. ते 14 दिवस किंवा 21 दिवस ठेवलं जातं. खाली बांबू वगैरे लावलेले असतात, त्याला प्रॉक्स असं म्हटलं जातं. मग ते कॉन्ट्रॅक्टर ते सुद्धा सेपरेट असतात. सेंटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर, शटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर, त्यांचा रेट हा 110 रुपये स्क्वेअर फूट असतो. 100 ते 110, कोणी 105 घेते. थोडंफार व्यारी होतं रिजन टू रिजन. सोलापूर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, वेगवेगळ्या जसं तुमचं लोकॅलिटी असेल त्यानुसार तो रेट थोडाफार व्हॅरी होतो. ठीक आहे. मग बांधकाम करत असताना, कुठलाही काम करत असताना त्याचा फिक्स रेट आहे. ठीक आहे. म्हणजे पेंटिंगवाला किती रुपये घेतोय, आर्किटेक्चर मी जसं तुम्हाला उदाहरण सांगितलं की बाबा आर्किटेक्चर 1% घेतो किंवा 2 ते 2.5 रुपये तो पर स्क्वेअर फूट घेतो. आणि जर पूर्ण डिझाईन द्यायचं असेल, म्हणजे किती लोखंड टाकायचा आहे, किती रेन्फोर्समेंट टाकायची बीममध्ये, कॉलममध्ये, तुमच्या पूर्ण इमारतीमध्ये, डिटेल जर डिझाईन द्यायचं असेल तर ते 4.5 ते 5 रुपयापर्यंत एका स्क्वेअर फुटाला घेतो. फक्त डिझाईन बनवून द्यायचं बरं का, फक्त डिझाईन बनवून देण्याचं. मग कॉन्ट्रॅक्टर विथ मटेरियल तुमचं 1200 रुपयांनी काम घेऊ शकतो. विदाउट मटेरियल तो 700 ते 800 रुपयापर्यंत काम घेऊ शकतो. ठीक आहे. सो रेट्स आर गोइंग टू बी चेंज. यानंतर त्याचा प्रॉफिट असतो. आपल्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये 10% प्रॉफिट हा कंपल्सरी आहे. कॉन्ट्रॅक्टरच प्रॉफिट किती असतो, मिनिमम 10%. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, एक 10 लाखाचं जर तुम्ही बांधकाम करताय त्याच्यामध्ये 10% प्रॉफिट आहे. 10% ₹1,00,000. ओके. हा कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट असतो. त्यामुळे सिव्हिल लाईन जेवढे बिग प्रोजेक्ट्स असतात, ठीक आहे, पैसाही खूप आहे सिव्हिल हे आपल्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये. कारण तुमचे प्रोजेक्ट्स हे छोटे नसतात. साधं एक 1 BHK घर, तुम्हाला एक साधं 1 BHK जर हाऊस बांधायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. आणि जो इंजिनियर तो बांधून देतोय त्या इंजिनियरला त्या प्रोजेक्टमधून कमीत कमी, मिनिमम बोलतो मी, मिनिमम 50 ते 1 लाखापर्यंत पैसे मिळतात. 50,000पासून ते 1 लाखापर्यंत. ठीक आहे. हा त्याचा कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट असतो किंवा तो त्याच्यामध्ये ॲडिशनच असतो ज्यावेळेस तुम्ही इस्टिमेट तयार करत असता. मॅन्डेटरी आहे ते पार्ट. ठीक आहे. Once again, still if you have the doubt, at the before the end of the session I will unmute everyone and then you can ask me the doubt. Okay. Because whatever the doubt which has been asked, that is 1,000 square feet area is there and that 175 rupees per square feet. सो बजेट कसं काढायचं असतं. सी, बजेट काढायचा खूप सोपा उपाय असतो. जेवढा काही तुमचा एरिया आहे, एरियाला रेटनी मल्टिप्लाय करायचा. काय करणार आहात, सपोज तुमचा एरिया 1,000 स्क्वेअर फीट आहे, प्लेंथ एरिया जो काय एरिया असेल तो 1,000 मल्टिप्लाइड बाय, सपोज तुमचा रेट 1,000 रुपये, सो 1,000 मल्टिप्लाइड बाय 1,000. ठीक आहे. 1,000 मल्टिप्लाइड बाय 1,000. तुमचा रेट 175 रुपये आहे. 1,000 मल्टिप्लाइड बाय 175 रुपीज. ठीक आहे. आता 175 एवढा तर कमी नसणार आहे तो. ठीक आहे. तो एका कुठल्या तरी कामाचा असणार आहे, म्हणजे सेंटरिंग, शटरिंग, प्लास्टरिंग, पेंटिंगचा काहीतरी छोटंसं काम असणार आहे, त्याचा तो रेट असणार आहे. पूर्ण जर बांधकामच करायचं असेल, अगदी तुमच्या हातात तो डायरेक्टली चावी देणार असेल, तो रेट, हा जो रेट असेल तो 1,200-1,300 रुपये स्क्वेअर फूट राहणार आहे विथ मटेरियल. आणि विदाउट मटेरियल तो 500 ते 600 रुपये असणार आहे. म्हणजे एरिया मल्टिप्लाइड बाय रेट. कसं गणित असतं इस्टिमेट तयार करत असताना,
1000 स्क्वेअर फीट जागा आहे आणि सपोज तुमचा, मी इंजिनियर आहे, ठीक आहे, मी तुमचं घर बांधून देणार आहे, तर माझा रेट आहे 1200, मग 1000 स्क्वेअर फूट गुणिले 1200, किंवा जो काही ज्या एरियावरती तुम्ही बांधकाम करणार आहात तो एरिया मल्टिप्लाइड बाय 1200, जो काही माझा रेट असेल तो त्यांना फक्त गुणाकार करायचा, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचं बजेट कळून जाते, किंवा आपल्याला बांधकामासाठी किती खर्च येणार आहे हे अंदाजे कळतं. ठीक आहे. ओके, सो दॅट इज एक्सकॅव्हेशन अँड पीसीसी. देन नेक्स्ट स्लाइड. कन्स्ट्रक्शन ऑफ द फाउंडेशन, व्हेरी इम्पॉर्टंट. हे चित्र तुम्ही बघितलं असेल कन्स्ट्रक्शन साईटवरती. आता बघा ही पूर्ण त्या माणसाची मोकळी जागा आहे, आणि त्यानंतर इथून जर तुम्ही हे पिक्चर पाहताय, फर्स्ट पिक्चर जर पाहताय, बघा हा खाली किती गेलेला आहे, कमीत कमी 5 फूट तो खाली आहे, म्हणजे जमिनीपासून 5 फूट खाली गेल्यानंतर त्याला एक हार्ड स्ट्रेटा मिळाला, कठीण पृष्ठभाग. ठीक आहे. मग त्यामुळे त्याने काय केलं, मग हा जो हार्ड स्ट्रेटा असेल त्यावरती आधी त्यानं प्लेन सिमेंट कॉन्क्रीट टाकलं, जे तुम्हाला मी प्रिव्हियस पिक्चरमध्ये दाखवलं होतं, हे कॉन्क्रीट. त्या कठीण पृष्ठभागावरती हे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट टाकलं. टाकल्यानंतर त्यांना ह्याला काय म्हटलं जातं, तुमचं शटरिंग. ठीक आहे. शटरिंग म्हणजे आधी तुम्ही बॉक्स तयार करता, हे बॉक्स तयार करून मग त्यामध्ये तुम्ही कॉन्क्रीटिंग टाकत असता. ठीक आहे. जी काही तुमची जाळी असेल, ही जाळी त्या इंजिनियरद्वारे हे डिझाईन केलेलं असतं. हे जे बघताय तुम्ही, हे 1 2 3, ठीक आहे, आणि इकडून जर पाहताय आयसोमेट्रिक व्ह्यू बघा, 1 2 3, इकडून 2 बार आहेत. मग हे जे बार व्यवस्थित एकमेकांना बांधलेले आहेत, हे डिझाईन इंजिनियर तयार करत असतो, सिव्हिल इंजिनियर, की बाबा किती बार असले पाहिजेत. मग हे जे बार एकमेकांना बांधलेले आहेत, ज्याला स्टिरप्स असं म्हटलं जातं, स्टिरप्सद्वारे बांधल्या जातं एकमेकांना. मग ह्या स्टिरप्स किती डिस्टन्सवरती आहेत बघा, ह्या स्टिरप्स आणि या स्टिरप्स मधली स्पेसिंग, किंवा ह्या स्टिरप्स आणि या स्टिरप्स मधली स्पेसिंग, या स्टिरप्स आणि या स्टिरप्स मधली स्पेसिंग युनिफॉर्म स्पेसिंग असते. 4 इंचाचा फरक असतो, 6 इंचाचा फरक असतो. हे सगळं डिझाईन तो सिव्हिल इंजिनियर देत असतो. ठीक आहे. मग हे आहे कन्स्ट्रक्शन ऑफ दी फाउंडेशन. इथे जर बघता, ही रेक्टँग्युलर टाईपचं फाउंडेशन, सिम्पल फाउंडेशन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचे प्लिंथ बीम आणि स्लॅब कन्स्ट्रक्शन. आता हे बघितलं असेल आपल्या घरामध्ये, फाउंडेशन झाल्यानंतर हा काय रे, याला म्हटलं जातं प्लिंथ बीम. ठीक आहे. माझा पॉइंटर जो मी स्क्रोल करतोय तो नीट बघा, कशा पद्धतीने मी स्क्रोल आउट करतोय. ठीक आहे. हा आहे तुमचा प्लिंथ बीम. ठीक आहे. काय केलं रे, मधल्या भागामध्ये भर टाकली, बरोबर आहे, याला भर टाकणे असं म्हणतात. हे बघताय तुम्ही, हा जो वर्कर उभा आहे तुम्ही मुरुम बघू शकताय, याला म्हटलं जातं भर टाकणे. भर टाकणे याला आपल्या टेक्निकल लँग्वेजमध्ये काय म्हटलं जातं, तर प्लिंथ फिलिंग असा शब्द असतो. ठीक आहे. हा तुमचा कॉलम आहे बघा. हा आधी आपलं खाली एक एक 5 फूट खाली गेलेला होता तो माणूस. ठीक आहे. तर ती जाळीवरती आलेली बघा कॉलमची. हा आहे तुमचा प्लिंथ बीम. ठीक आहे. प्लिंथ बीम झालं त्यानंतर कॉलम उभे केले जातात. कॉलम उभे झाल्यानंतर तुमचं बीम आणि स्लॅबचं कन्स्ट्रक्शन राहतं. ठीक आहे. इथे बघू शकताय स्लॅबचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. ही पूर्ण जाळी तयार केलेली आहे. ही सगळी जाळी सिव्हिल इंजिनियर तयार करत असतो. तयार करत म्हणजे काय, तर त्या 2 बारमध्ये डिस्टन्स किती असलं पाहिजे, त्या 2 बारमध्ये डिस्टन्स किती असलं पाहिजे, किती डायमीटर असलेला बार तुम्ही वापरताय, 10 चा बार वापरताय, 12 चा बार वापरताय, 16 चा वापरताय, 20 चा बार वापरताय, त्यानंतर हे बारची अरेंजमेंट कशी असली पाहिजे, हे सगळं डिझाईन ते इंजिनियर करत असतो. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं कॉन्क्रिटिंग येत असतं. हे तुम्ही ऑन साईड बघितलं असेल आपल्या कुठल्याही कन्स्ट्रक्शन साईटवरती गेल्यावरती. ठीक आहे. प्लिंथ बीम आणि स्लॅब कन्स्ट्रक्शन हा नेक्स्ट पार्ट असतो. त्यानंतर आहे कॉलम कन्स्ट्रक्शन, खूप महत्त्वाचा पार्ट आहे जो मी तुम्हाला दाखवला होता. तुमचा हार्ड सरफेस असेल, ही तुमचा खालचा फाउंडेशनचा भाग आहे. ठीक आहे. फाउंडेशनचा भाग झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्ही शटरिंग बघितलं असेल, याला काय म्हटलं जातं, शटरिंग प्रोव्हाइड करणे. म्हणजे लाकडी साचा तुम्ही तयार करता, त्या लाकडी साच्यामध्ये तुमची ही जाळी असते. ठीक आहे. लोखंडाची जाळी, हे सगळं डिझाईन तो इंजिनियर देत असतो. बघितलंय, हे बघा किती स्पेसिंग व्यवस्थित एक युनिफॉर्म स्पेसिंग आहे याच्यामध्ये दिलेलं. ठीक आहे. सो कॉलम कन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. हे कॉलमचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. कॉलमचं कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर हा साचा तयार केला जातो आणि त्यानंतर याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग केलं जातं. आता तुम्ही म्हणताल सर याची उंची तर खूप दिसते आपल्याला, बरोबर आहे. तुमच्या इमारतीची उंची किती असते, एका फ्लोअरपासून दुसऱ्या फ्लोअरपर्यंत, खालचा ग्राउंड फ्लोअर म्हणजे खालची फरशी ते तुमचा स्लॅबचा बॉटम पोर्शन, हे कमीत कमी उंची असते 3 ते 3.5 मीटर ॲव्हरेज. 3 ते 3.5 मीटर. ठीक आहे.
फ्लोअर टू फ्लोअर हाईट ज्याला म्हटलं जातं ते 3 ते 3.5 मीटर असते आपल्या घरासाठी. ठीक आहे. मग 3 ते 3.5 मीटर म्हणजे जवळपास 10 फूट झाले होते. मग 10 फुटावरून तुम्ही कॉन्क्रिटिंग करू शकता का? तर नाही करू शकत. कॉन्क्रिटिंग आपण 1 मीटरपेक्षा जास्त उंचीवरनं टाकू शकत नाही. म्हणजे जर याची उंची आता 3 मीटर आहे, मी 3 मीटर वरतून जर कॉन्क्रिटिंग टाकलंय तर ते जे काय कॉन्क्रीट तयार केलेलं असतं त्याच्या प्रॉपर्टीज चांगल्या राहत नाहीत. ठीक आहे. तुम्हाला व्यवस्थित बांधकाम करता येणार नाही. तुमचं स्ट्रक्चर खूप लवकर कोलॅप्स होईल. मग काय केलं जाऊ शकतं? तर कॉन्क्रीटचे पंप्स असतात आपल्याकडे. जसं पाण्याचा पाईप असतो ना, तसं कॉन्क्रीटचा पंप असतो. त्या कॉन्क्रीटच्या पंपाद्वारे याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग टाकलं जातं. ठीक आहे. किंवा अगदी तुमच्याकडे जर फॅसिलिटी असेल, ठीक आहे, कॉन्क्रीट पंप्स असतील किंवा तुमची हाईट तेवढी जर नसेल, फ्लोर टू फ्लोर खूप कमी हाईट आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. पण 1 मीटर उंचीपेक्षा जास्त उंचीवरनं कॉन्क्रिटिंग आपण टाकलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. 1 मीटरपेक्षा जास्त उंची नसली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस मी कॉन्क्रिटिंग टाकतोय आणि जर अगदी 10 फुटावरून जर कॉन्क्रीट टाकलं तर खाली काहीच राहणार नाही. ते कॉन्क्रीट खराब होऊन जाईल सगळं. ठीक आहे. सो कॉलम कन्स्ट्रक्शन यामध्ये हे व्हर्टिकल बार्स म्हणजे तुम्ही हे जे बांधकामामधले बार बघताय, ठीक आहे, 10 mm, 12 mm, 16 mm, 20 mm, 32 mm, 25 mm अशा वेगवेगळ्या सायझेसमध्ये बार अवेलेबल असतात. 32 mm काय तर त्याचा डायमीटर असतो, ह्या बारचा डायमीटर. ठीक आहे. त्यानंतर ही रिंग आणि टाय तुम्ही बघू शकता. ही रिंग, याला रिंग असं म्हटलं जातं. 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या बघा, व्यवस्थित युनिफॉर्मली स्पेसिंग आहे. स्टिरप्स. ठीक आहे. हाही डिझाईन केलेलं असतं. कॉलम कन्स्ट्रक्शन महत्वाचा पार्ट असतो आपल्या बांधकाम क्षेत्रात. त्यानंतर हे बघितलं असेल विटेचं बांधकाम. ठीक आहे. एखादा मजूर कशा पद्धतीने टाकत असतो, जो काही तुमचा बीम असेल, जो काही तुमचा प्लिन बीम असेल, त्याच्यावरती खाली एक वाळू आणि सिमेंट याचं मिश्रण, ज्याला मॉर्टर असं म्हटलं जातं. हे बघा, हे मॉर्टर आहे. ठीक आहे. हे जे बघताय, वाळू आणि सिमेंट, वाळू सिमेंट आणि पाणी याचं मिश्रण तयार केलं जातं. 1:4 प्रोपोर्शन म्हणा किंवा 1:6च्या प्रोपोर्शन मध्ये, 1:4 प्रोपोर्शन म्हणजे 1 किलो सिमेंट असेल ते 4 किलो वाळू या प्रोपोर्शन म्हणा, किंवा 1:6 कुठलंही, किंवा 1:3 ऑल्सो, 1:3 या प्रमाणात सुद्धा घेतलं जातं. ठीक आहे. ते डिपेंड करतं डिझाईन कसं असेल. मग वाळू सिमेंट पाणी याचं मिश्रण केलं जातं, त्याला मॉर्टर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये जर खडी टाकली तर त्याला कॉन्क्रीट असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग हे मॉर्टर टाकलं जातं आणि या मॉर्टरवरती एका विशिष्ट पद्धतीने ह्या विटेंची रचना केली जाते. आता आपल्याकडे जे विटा अवेलेबल असतात 4 इंच आणि 6 इंच किंवा ठोकळा वीट ज्याला तुम्ही म्हणता. ठीक आहे. या एका साईजमध्ये स्टँडर्ड ब्रिक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. मग याचे एकमेकांवरती विशिष्ट पद्धतीने रचना केलेली असते. ठीक आहे. मग ह्याची जी रचना केलेली असते ना, हे जो माणूस जो बांधकाम करतोय त्याला कुठल्या प्रकारची रचना आहे त्याला म्हटलं जातं बॉन्ड. मग आपल्याकडे इंग्लिश बॉन्ड म्हणा, फ्लेमिश बॉन्ड म्हणा, असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड आहेत. बॉन्ड म्हणजेच काय तर ही वीट ठेवण्याची पद्धत. काही वेळेस काय होतंय, आपण आडव्या वीट ठेवतो म्हणजे विटाची लांबी. ठीक आहे. लेंथ वाईज वीट ठेवतोय, आडवी वीट. उदाहरण घेऊन सांगतो. हा माझा मोबाईल आहे. ठीक आहे. यू कॅन सी द पिक्चर हिअर. हे बघा, ही काय झाली रे, ते माझ्या मोबाईलची लांबी. ठीक आहे. पहिली वीट मी अशी ठेवतोय आडवी लांबी. दुसरी वीट फक्त ही जी रुंदी आहे माझ्या मोबाईलची अशी ठेवतोय. पहिली आडवी, दुसरी उभी, पहिली आडवी, दुसरी उभी. ह्याला काय म्हटलं जातं, हेडर स्ट्रेचर. विटेचा जो पुढचा भाग असतो, ठीक आहे, विटेचा जो पुढचा भाग असतो, ठीक आहे, हा आहे तुमचा हेडर पोर्शन. आणि हा जो आडवा भाग असतो तो स्ट्रेचर पोर्शन. म्हणजे ही त्याची रुंदी, ही त्याची लांबी. ठीक आहे. मग तुम्ही हे बघितलं असेल बांधकाम करताना ते विटा कशा पद्धतीने ठेवतात. कुठल्या कन्स्ट्रक्शन साईटवरती बघा, एका विशिष्ट पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते. मग ते कशा पद्धतीने मांडली त्यानुसार तो बॉन्ड असतो. इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड म्हणजे ते मांडणीचं नाव आहे ते. ठीक आहे. कशा पद्धतीने तुम्ही मांडणी केलेली आहे. ठीक आहे. हे आहे तुमचं बांधकाम करण्याची, वीट बांधकाम करण्याची पद्धत. विटेची अशी इमारत भिंत उभी केली जाते. ठीक आहे. आणि हे विटा एकमेकांना चांगल्या पद्धतीने पॅक व्यवस्थित राहाव्यात यासाठी आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, मॉर्टर फिल करत असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं विटेचं बांधकाम करत असतं. हे विटेचं बांधकाम करत असताना तुम्ही बघितलं असेल एक दोरी लावलेली असते बघा, ज्याला वळंबा किंवा प्लंबॉब असं म्हटलं जातं आपल्याकडे. ठीक आहे. मग हे वळंबा कशासाठी, तर ती जी वीट बांधकाम जे करते तुम्ही एका लाईन मध्ये होतंय का व्यवस्थित, एका लाईन मध्ये व्यवस्थित होतंय का हे चेक करण्यासाठी तो प्लंबॉब किंवा वळंबा यूज करतात. ठीक आहे. डिटेल जाणार नाही आता, फक्त
छोटा छोटा पार्ट लक्षात घ्या. त्यानंतर आहे लिंटेल ओव्हर डोअर्स अँड विंडोज. आता तुम्ही घराचं भिंत बघितलं, आता हे बघा वीट बांधकाम केलेलं आहे, बरोबर आहे. मी जे तुम्हाला म्हटलं होतं अल्टरनेट हेडर आणि स्ट्रेचर, इथं बघितलंय ही लांबी आहे, हा रुंदीचा भाग आहे. अल्टरनेट हेडर म्हणजे एका ठिकाणी वीट आडवी ठेवली, दुसऱ्या ठिकाणी उभी, मग 2 आडव्या आणि 1 उभी, अशा पद्धतीने मांडणी. कशा पद्धतीने ती मांडणी असू शकते तुमची. हे जर बघितलं असेल लिंटेल, हा या पोर्शनला काय म्हटलं जातं, लिंटेल. ठीक आहे, टॉप पोर्शन ऑफ युअर डोर्स और विंडोज. आणि जो बॉटम पोर्शन असतो याला सील लेवल असं म्हटलं जातं. तुमच्या विंडोचा खालचा जो पोर्शन असतो, बॉटम पोर्शन, माझा पॉइंटर तुम्ही बघा, मी जे स्क्रोल आउट करतोय, ही असते सील लेवल. आणि ही जी लेवल असते वरती जे पाहताय तुम्ही कॉन्क्रिटिंग, विंडोच्या टॉप पोर्शन, याला म्हटलं जातं लिंटेल लेवल. ठीक आहे. हा जो पोर्शन असतो एक्सटेंड केलेला, म्हणजे आता विंडो तर एवढीच आहे ना माझी खिडकी, मग हा पोर्शन बाहेर घेतलेला आहे थोडासा, याला म्हटलं जातं बिअरिंग्स. काय म्हटलं जातं याला, बिअरिंग्स. ओके. सो लिंटेल ओव्हर डोअर्स अँड विंडो हा कन्स्ट्रक्शन मधला अजून एक महत्वाचा भाग असतो. अशा पद्धतीने तुमच्या खिडक्यांची रचना केलेली असते, त्यानुसार त्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं. ओके. त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ युअर सुपर स्लॅब, अप्पर स्लॅब अँड द बीम्स. हे घराच्या गच्चीवरती तुम्ही बघितलं असेल, स्लॅब कन्स्ट्रक्शन करत असताना अशा पद्धतीने जाळी छानपैकी मांडणी केलेली असते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग केलेलं असतं. ठीक आहे. ओके. सो I will stop here for the today's lecture. Whatever the remaining steps of our construction, we are going to discuss in our next lecture. Meanwhile, I will take your attendance. Still, if you are having any doubt, please put it in the chat box. आजचा जो पार्ट आपण डिस्कस केलेला आहे यामध्ये जर काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही ती चॅट बॉक्समध्ये टाकू शकताय. तोपर्यंत मी तुमची अटेंडन्स घेतोय आणि त्यानंतर आपण पार्ट डिस्कस करूया. ओके. प्लीज पुट युअर ऑल द डाउट्स if you have in the chat box. Now you can ask me your doubts. You can unmute yourself and now you can talk. I have given the link also. Yes, कुणाला काही शंका असेल आजच्या पार्ट मध्ये तर विचारू शकताय. आजचा पार्ट समजलाय सर्वांना? Somebody please respond. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, okay. Yes, sir. Got it, got it. Still, if you have any doubt, please put it in the chat box or you can talk also. ठीक आहे, करू शकताय तुम्ही कुणाला काही शंका असल्यास. मी बेसिक स्टेप सांगितल्या त्या कन्स्ट्रक्शनच्या, त्या तुम्हाला थोड्याशा माहिती व्हाव्यात, काय असतं नेमकं बांधकाम कशा पद्धतीने केलं जातं. ठीक आहे, तुमच्या माहिती स्तरावर जास्त एक्सप्लेनेशन करतोय मी. Less than 1 minute is left to conclude this session. So still, if you have any doubt, please put it in the chat box and we are going to discuss your doubts in our next session also. Okay, so don't worry about that. So thank you for attending this lecture. Have a great day. Goodbye, everyone.